होते माझं का बरं. चलो, एकच मिनिट. वेलकम ऑल. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या सेशनमध्ये. सो आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय. रेकी हे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही ऊर्जा आपल्या दोन्ही हातातून प्रवाहित होत असते, म्हणूनच तिला हस्तस्पर्श चिकित्सा पद्धत असं म्हटलं जातं. ओके. ऊर्जेचा एक नियम आहे. काय? तर एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. मग काय? तर ती एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर करता येते. राईट. आणि त्यासाठी आपण आपण फक्त एक माध्यम बनायचंय की कुठल्या तरी ज्याच्याकडे तुम्ही शिकणार आहात, जे तुमचे गुरु आहेत, ते तुम्हाला शक्तिपात देणार आहेत आणि शक्तिपाताच्या माध्यमातून तुम्ही एक मेडिएटर बनणार आहात, एक माध्यम बनणार आहात. आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा प्रवाहित होणार आहेत. म्हणजेच काय? तर तुम्ही एक चॅनल होणार आहात. इथपर्यंत क्लिअर आहे? सो त्याचं एक मी उदाहरण दिलं होतं. आणखीन एक उदाहरण देते. की सपोज तुमच्या मोबाईलची बॅटरी संपलेली आहे आणि तुम्ही चार्जर लावताय. सो चार्जर तुम्हाला नवीन लावण्याची गरज नाही. चार्जर काय करते? ती ऑलरेडी ऊर्जेचा फ्लो आहे, त्या फ्लोमधून फक्त काही ऊर्जा तिथून घेतली जाते आणि ती तुमच्या मोबाईलमध्ये प्रवाहित केली जाते. म्हणजे वेगळी एनर्जी निर्माण करण्याची गरज आहे का इथे? नाही. सो अशा प्रकारे हे केवळ एक ऊर्जेचं माध्यम आहे. मग आता ही एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे का? डेफिनेटली ही एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ठीक आहे. फक्त काय होतं की आता ही एनर्जी तुमच्या सगळ्यांमध्ये फक्त 10% असणार आहे. पण जेव्हा तुम्ही शक्तिपात घेतात, शक्तिपात घेतल्यानंतर ही एनर्जी तुमच्या शरीरामध्ये परमनंटली प्रवाहित होते. तुम्ही रेकीचे एक चॅनल बनता. ते पुढे येईलच. आता आपण पुढे बघूया. आता ही रेकी कशी शिकता येते? हाऊ रेकी कॅन बी टीच. कशी शिकता येते? सो रेकी शिकण्यासाठी तुम्हाला कोणीतरी एक माध्यम असावं लागतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या गुरुकडून ते शिकावं लागतं. मग गुरुकडून हे नॉलेज ट्रान्सफर कोणाला होतं? शिष्याला. सो ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? अ पार्टिसिपंट हॅज रिक्वेस्टेड टू स्टार्ट AI कॅम्पेन. प्लीज काहीच इथे हात लावू नका तुम्ही. कोण आहेत बरे अशी लोक? काहीच हात लावू नका. काय हे स्टार्ट केलंय तुम्ही? एकच मिनिट. कोण आहेत बरं हे? मध्ये मध्ये का तुम्ही डिस्टर्ब करताय? आय डोंट नो. कोण आहेत ते पार्टिसिपंट? त्यांनी AI चा सपोर्ट घ्यायला सांगितलं. यू कॅन स्टील गेट लायसन्स. प्लीज असं काही मध्ये करू नका. इट्स रिक्वेस्ट टू ऑल. वन सेक. एकच मिनिट. हे मध्येच काय या लोकांनी केलंय कोणी? ओके. चलो पुढे जाऊया. सो शक्तिपात म्हणतात त्याला आणि हे शक्तिपात गुरुकडून ट्रान्सफर होतो शिष्याकडे. अशा प्रकारे आता आपण रेकी फील करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला रेकी का शिकायची आहे हा एक मोठा प्रश्न आहे. ओके. सो तुम्हा आम्हाला सगळ्यांना रेकी शिकण्याची का गरज आहे? राईट. हा क्वेश्चन आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये की मला रेकी का शिकायची आहे. उगीच सगळे शिकतात म्हणून मला शिकायचंय की त्याच्या मागे रिझन काय आहे? आता ते रिझन तुम्हाला शोधायचं. मी फक्त एक हिंट देते तुम्हाला. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हेल्थ प्रॉब्लेम आहेत की नाही आहेत? प्रश्नाचं उत्तर द्या. ओके. असेल तर तुम्हाला रेकी शिकायची आहे, नसेल तर काही गरज नाहीये. इट्स ओके. सो चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला रिलॅक्सेशन लाईफमध्ये मिळण्यासाठी रेकी शिकायची आहे. कारण
आजकाल असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये मेडिसिन्स नाहीयेत. आणि आपले मेडिसिन्स कुठे असतात? बरोबर टीव्हीच्या बाजूला किंवा फ्रीजवर, राईट? म्हणजे रोज आपल्याला ते समोर दिसायला पाहिजे, आपण ते अट्रॅक्ट करायलाच पाहिजे. आठवड्यातून एकदा डॉक्टरकडे नाही गेलं तर आपल्याला चुकल्यासारखं झालंच पाहिजे, राईट? सो उद्यापासून मेडिसिन्स तुम्हाला दिसतील अशा जागेवर ठेवायचे नाहीत. त्याला प्रॉपर एका बॉक्समध्ये ठेवायचे, बंद करून, म्हणजे ते आपल्याला दिसायला नको. आपण काय करतो? आपल्याला युज टू असायला पाहिजे म्हणून सगळे मेडिसिन्स दिसण्यासारखे ठेवतो आपण, पण तसं ठेवायचं नाही. देन मेंटल प्रॉब्लेम. आता बघा, मेंटल प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांनाच आहेत. कुठे ना कुठेतरी एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, ओव्हर थिंकिंग आहे, टेन्शन्स घेतो आपण. तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे, आहेच हे. मग त्या सगळ्यातून आपल्याला मोकळं व्हायचं आहे तर रेकी शिकायचं आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे, तो सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचाच, ए टू झेड लोकांचा. मॅडम, पैसाच टिकत नाही. फायनान्शियली प्रॉब्लेम. आणि पैशाचं सोंग करता येत नाही. कोणाकडे मागायला गेलात तर काहीतरी एक्सक्यूज देतात. आत्ताच दिली, तू आधी यायला पाहिजे होतीस. बरोबर ना? म्हणजे पैशाचं सोंग करता येत नाही आणि आपण जे काही सगळं करतोय ते या पैशासाठी. कारण पैसा आला तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुरळीत चालतात. म्हणून पैशाला सगळ्यात इम्पॉर्टंट दिलं गेलेलं आहे. देन या पैशांबद्दल पॉझिटिव्ह माइंडसेट कसा करायचा, सो हे शिकण्यासाठी आपल्याला रेकी जॉईन करायचंय. देन रिलेशनशिप प्रॉब्लेम. बघा, आजकाल रिलेशनशिपमध्ये, नातेसंबंधांमध्ये बरेच प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. डिवोर्स होत आहेत, कोणाचं कोणाबरोबर पटत नाहीये. सो नातेसंबंध अधिक मजबूत आणि सुदृढ बनण्यासाठी आपल्याला रेकी शिकायचंय. देन लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आजकाल कोणामध्ये जास्त कॉन्फिडन्स दिसत नाही. वरून लिफ्टमधून येताना सुद्धा भीती वाटते, उंचावरून बघण्याची भीती वाटते, पाण्यात बघायला भीती वाटते. थोडक्यात काही भीती, एन्झायटी कशामुळे निर्माण झालेला आहे? काहीतरी तुमचं पास्ट लाईफ मधलं असेल ते, मे बी काहीतरी कुठल्या तरी रिझनमुळे असेल पास्ट लाईफच्या, किंवा आत्ताचं जीवन जगता जगता एवढं टेन्शनने तुम्ही जीवन जगताय की तुम्हाला सगळ्याच गोष्टीची भीती वाटते. माझी एक स्टुडंट होती, मला आठवतंय, की दार कोणी उघडला तरी त्यांना भीती वाटायची. दाराचा जोरात असा आवाज आला तरी भीती वाटायची. म्हणजे एवढं भीतीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग आपल्याला हे सगळं चेंज करायचंय रेकीच्या माध्यमातून. काही ना झोप लागत नाही. मे बी दुपारी झोपतात त्यांना रात्री झोप लागणार नाही, हे नक्की. पण दुपारी नाही झोपलं तरी रात्री सुद्धा झोप लागत नाही. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, म्हणजेच काय होतंय, तर शांत झोप आणि चांगली झोप, बेटर स्लीप, हे सगळं मिळण्यासाठी आपल्याला रेकीची गरज आहे. बरेच लोक असतात, मेहनत खूप करतात, हातपाय खूप मारतात जीवनामध्ये, पण त्यांना जे अचीव करायचंय ते मिळतच नाही, राईट? म्हणजे मेहनत करतायत, कन्सिस्टन्सी आहे, सगळं आहे, पण जे म्हणतात ना, एक लक फॅक्टर कुठेतरी काम करायला पाहिजे, ते काम करत नाही. मग अशा सगळ्यांसाठी रेकी आहे. तुमचं इमोशनल हिलिंग, जसं की तुम्हाला राग येतोय, तुमच्या मनात काही दुःख आहे, भीती आहे, सो तुम्हाला तुमच्या इमोशनल ब्लॉकेजेसला रिलीज करण्याचं काम करतं रेकी. तुमचं पर्सनल आणि स्पिरिच्युअल लाईफ ग्रोथ करण्याचं काम करतं रेकी. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना रेकी शिकायचं आहे. सेल्फ हिलिंग इज मस्ट. कारण दुसऱ्यांनी कोणीतरी आपल्याला हील करून देण्यापेक्षा, आपण डिपेंडेंट बनण्यापेक्षा, आपण स्वतःचं चॅनल का नको बनूया? तुम्ही रेकी शिकलात का? मग मला तुम्ही रेकी द्याल का? नाही नाही, मला आज वेळ नाहीये, मलाच बाहेर जायचंय. मी तुम्हाला हिलिंग देईन, पण माझ्या हिलिंगचे ₹500 पर डेचे चार्जेस आहेत. चालतील का? असे किती जण तुम्हाला म्हणतात? आणि म्हणूनच मी हा जो रेकी लेवल 1 फ्री सेशन सुरू केलेला आहे, त्याचं रिझन हे आहे, की मला ना, तुम्हाला सगळ्यांना कोणावर तरी डिपेंड नाही ठेवायचंय. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते शिकून घ्या. आणि शिकून घेतल्यानंतर तुम्ही स्वतः शिका. स्वतः शिकून झाल्यानंतर तुमच्या घरातल्यांना त्याचा उपयोग करायला द्या. दॅट्स इट. जर प्रत्येक घरामध्ये एक रेकी हिलर असेल तर काय होणार आहे? त्या घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे, विचार करा. आणि जर स्त्री शिकली तर त्यातल्या त्यात काय विचारूच नका. कारण प्रत्येक घरामध्ये एक बॉस आहे. तो कोण बॉस आहे? स्त्री आहे. पुरुष असूच शकत नाही, जेंट्स असूच शकत नाही, लेडीज आहे. स्त्री प्रधान आहे आपला देश. होता आहे, असणार आहे पुढे पण, राईट? म्हणजेच काय?
जर तुमच्या घरातलं एक व्यक्ती रेकी शिकली, ती स्त्री असेल, तर पूर्ण घर रेकीमय होऊन जातं. आणि म्हणूनच आपल्याला रेकी शिकायचंय. कारण रेकीमुळे केवळ तुम्हालाच त्याचा फायदा होणार नाही, तुमच्या मिस्टरांना, तुमच्या मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्या घरातल्यांना, तुमच्या पेट्सला, तुमच्या त्या घराला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून रेकी शिकायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? स्वतःसाठी, फॅमिलीसाठी रेकी देऊ शकता, जीवन अधिक पॉझिटिव्ह एनर्जीने परिपूर्ण करू शकता. आता आता येऊया मेन पॉइंटवर. मॅडम, आम्ही इथे हा सेशन अटेंड करण्यापूर्वी बऱ्याच रेकीबद्दल बऱ्याच भलत्या सलत्या गोष्टी ऐकल्या होत्या. मिसकन्सेप्शन्स, गैरसमज, ते आपण आता घेऊया. ओके, चलो. पहिला गैरसमज. मॅडम, रेकी म्हणजे काय ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का? असेल तर मला लगेच शिकवा. मी आता माझ्या सासूवर किंवा जावेवर करते, जाम भांडते माझ्या बरोबर. राईट? तर हे असं काही नाहीये, नथिंग. रेकी एक वाईट एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ती केवळ आपल्या इंटेन्शनवर काम करते, आपल्या विचारांवर काम करते. आणि म्हणूनच जर तुमचे विचार चांगले असतील, इतर लोकांसाठी चांगल्या विचारांनी तुम्ही एनर्जी पाठवत असाल, तर ती काम करते. जर तुमचे विचार वाईट असतील आणि एखाद्या व्यक्तीवर वाईट गोष्टींसाठी तुम्ही ती वापरणार असाल, तर ती काम करत नाही. हा रेकीचा फर्स्ट प्रिन्सिपल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो रेकी एक प्युअर व्हाईट मॅजिक असं म्हणू शकतो आपण त्याला. आणि जेव्हा तुम्ही शिकता, कारण हे ना समजण्याचं नाहीये, हे प्रॅक्टिकल करण्याचा विषय आहे. जेव्हा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ते प्रॅक्टिकल यूज करता, तेव्हा मग तुम्ही जाणून घेता की रेकी काय आहे आणि रेकीमुळे माझ्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीमध्ये किती चेंजेस झालेले आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे? चलो पुढे जाऊया आपण. ओके. देन पास्ट लाईफ. आपल्या पास्ट लाईफचा आणि रेकीचा काय संबंध आहे का? कोणाला वाटतंय? येस ऑर नो? कोणाला वाटतंय पास्ट लाईफचा आणि रेकीचा काय संबंध आहे? हा, येस, दीप्ती मॅडम. अनम्यूट करा. काय संबंध आहे मला सांगा. तुम्ही गेलेलात पास्ट लाईफमध्ये, काय काय जाणून आणलात मला सांगा. No. हा. नाही, पास्ट लाईफ मध्ये मी जाऊन नाही आले. बट आय बिलीव्ह दिस की रेकी करण्यासाठी किंवा रेकी तुमचा गुरु असतो आणि रेकी शिकणारा जो व्यक्ती असतो, तो हं, तुम्हाला डायरेक्ट असं कोणी उचलून येऊन सांगत नाही. तुम्हाला युनिव्हर्स हा कनेक्ट करतो एकमेकांशी. हं. नाही, ते विच रेकी इज आय थिंक. शिकण्यासाठी, ते रेकी शिकण्यासाठी की जसं की बघा, हा. कुठल्याही कुठल्याही गुरुप्रती, एकच मिनिट. काय झालं प्राची? ओके. ओके. कुठलाही गुरु तुम्हाला कसा कनेक्ट होतो? असंच नाही कनेक्ट होत. सो तुमचं बरोबर. पास्ट लाईफचं काहीतरी पुण्य असावं लागतं, तरच तुम्ही त्या व्यक्तीजवळ जाता. मग ते रेकी असेल, स्वामी असतील, किंवा ज्या गुरुला येस. तुम्ही मानता त्याच्या चरणी तुम्ही येस. सरेंडर होता. राईट? येस. सो हे झालं की तुम्ही ते सिलेक्ट नाही केलं, त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलंय. सो हे झालं बरोबर. सिलेक्शन, राईट? पण मी येस. म्हणत होती पास्ट लाईफ. पास्ट लाईफचा आणि रेकीचा काही संबंध आहे का? सो येस आहे. तो असा आहे की जर आपल्या पास्ट लाईफमध्ये जर तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं असेल, पुण्य केलं असेल, तर तो पुण्याचा साठा, शिदोरी कुठेतरी बाकी असते. आणि बाकी असल्यामुळे काय होतो, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आत्ताच्या जीवनामध्ये सुद्धा होतो. फॉर एक्झाम्पल, जर पास्ट लाईफमध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या असतील, तर आताचं लाईफ सुद्धा तुमचं डेफिनेटली चांगलं असणार. तुम्ही ज्या घरात जन्माला येतात त्या घरातलं वातावरण चांगलं असतं, ती माणसं चांगली असतात, तुमचे आई वडील, भावंड, सगळं छान छान छान. म्हणजे रिलेशनशिप छान, तुमचं फायनान्शियल लाईफ छान, सगळं छान. पण जर पास्ट लाईफमध्ये तुम्ही काहीतरी गडबड केलेली असेल, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केलेली असेल कोणाच्या तरी लाईफमध्ये, तर या जन्मामध्ये सुद्धा आता तुम्हाला जे जन्म मिळालेला आहे, त्या जन्मामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात तुमच्या लाईफमध्ये. आणि हे प्रॉब्लेम 3 बेसवर असतात: फायनान्स, रिलेशनशिप आणि हेल्थ इश्यूज. सो तशा तशा प्रकारे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फेस करावे लागतात. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल, मॅडम, मागच्या जन्मामध्ये जर काही लोकांनी पुण्य केलेलं असेल, तर या जन्मामध्ये त्यांना चांगलं मिळतं. मग आमच्या समोर आता अशी माणसं आहेत काही की खूप शिवागीळ करतात, भांडतात, आणि त्यांचं कसं छान छान आहे बरं? हा प्रश्न प्रामाणिकपणे सांगा, कोणाच्या कोणाच्या मनात आहे? हँड रेज करा. असाच कोणाकोणाच्या मनात आहे?
की आता आमच्या समोर दिसतायत ती लोक भांडतायत, त्यांचे विचार चांगले नाहीत, पण त्यांचं अगदी छान चाललंय, खाऊन पिऊन सुखी आणि आणखीन प्रगतीच करतायत. तुम्हाला काय वाटतंय? ते या लाईफ मधलं पुण्य आहे का? अजिबात नाही. तर ते पास्ट लाईफ मधलं पुण्य आहे आणि त्याला म्हणतात पुण्याचा साचा, संचय, पुण्य संचय. मग जोपर्यंत ते आहे तोपर्यंत ओके ओके. पण त्या पुण्याची शिदोरी ज्या दिवशी संपते त्या दिवसापासून त्यांच्या लाईफमध्ये डाऊनफॉल यायला सुरुवात होतात. त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. इथपर्यंत क्लिअर? सो आपल्याला काय करायचंय? आपल्याला केवळ आणि केवळ चांगल्या गोष्टींवर फोकस करायचंय. आपल्याला केवळ आणि केवळ आपला कर्मा एक छान रोल प्ले करायचंय. दॅट्स इट. ठीक आहे. सो आपल्या पास्ट लाईफमध्ये पुन्हा आपण मेन मुद्द्यावर येऊया, की आपल्या पास्ट लाईफमध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील, काही प्रॉब्लेम क्रिएट केलेले असतील, आपण कोणाच्या लाईफमध्ये काही हर्डल्स टाकलेले असतील, तर या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. सो हे ब्लॉकेजेस, हा जो गोंधळ आहे आपल्या लाईफमध्ये, हे ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्याचं सामर्थ्य रेकीमध्ये आहे. इथपर्यंत क्लिअर? सो पास्ट लाईफ मधले ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्याचं सामर्थ्य या रेकीमध्ये आहे. आता पुढे बघूया आपण. रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? नो कंडिशन्स. अगदी 14 वर्षापासून मुलं रेकी शिकू शकता. ज्याचं ज्याचं पुण्य तसं तसं तुम्ही रेकी शिकू शकता. अगदी काही मुलं खूप पुण्यवान असतील, खूप पुण्यवान, डे वन पासून, तर आई शिकतीये आणि आईच्या गर्भात जे बाळ आहे ते रेकी शिकतंय, ते किती पुण्यवान असेल विचार करा. 0 डे वन पासून ते रेकी शिकतंय आणि ते पण आईच्या गर्भात. म्हणजे अशा पुण्यवान व्यक्ती किंवा ज्यांचं कर्म चांगलं असेल त्याच व्यक्ती या अध्यात्मामध्ये येतात. नाहीतर आजकालच्या जीवनामध्ये अध्यात्म कोणाला आवडते बरं सांगा? सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे, 2 मिनिट में मॅगी. राईट? नो पेशन्स. आमच्याकडे पेशन्स नाही आहेत मॅडम, लगेच रिझल्ट पाहिजेत आम्हाला, क्विक. देताय की नाही, नाहीतर आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. आमच्याकडे बरेच डॉक्टर आहेत, बरेच ट्रेनर आहेत. तुम्ही नाही तर आम्ही दुसरीकडे जाणार. राईट? म्हणजेच याचा अर्थ काय, की माणसांकडे पेशन्स लेवल फार कमी झालेली आहे. नो पेशन्स. फास्ट क्विक रिझल्ट पाहिजे मला, आणि क्विक असं काही मिळत नाही. रेकीमध्ये आल्यानंतर आज तुम्ही रेकी शिकलात तर उद्या तुमच्या जीवनामध्ये 90% रिझल्ट मिळतील असं मी खोटं बोलणार नाही. तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट मिळतात 60 to 70%. बाकी तुमचा कर्मा तुम्हाला प्ले करावा लागतो. बट कंडिशन अशी आहे की जर एखादी गाडी बिघडलेली आहे तर तिला सर्व्हिसिंगची गरज असते. सर्व्हिसिंग केल्यानंतर तिचा फ्लो सुधारतो. तसंच रेकी म्हणजे काय आहे? एक एनर्जी आहे, एक टॉनिकचं काम करते आपल्या आयुष्यामध्ये. आणि जेव्हा आपण हे टॉनिक ग्रहण करतो त्या दिवसापासून आपली एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतं हे रेकी. आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये 70 to 75% चांगले रिझल्ट आपल्याला मिळायला सुरुवात होतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे? राईट? सो 14 वर्षाखालील 14 वर्षापासून कुठलीही मुलं रेकी शिकू शकतात. रेकी शिकण्यासाठी तुमचं जातीभेदीचं काही हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये, कंडिशन नाहीये. महिला, पुरुष, ट्रान्सजेंडर कोणीही रेकी शिकू शकतं. महिला गृहिणी असेल, वर्किंग वुमन असेल, प्रोफेशनल लोक असतील, कोणीही शिकू शकतात. सो रेकी सर्वांसाठी सेम आहे, तुमच्या शिकण्यावर आहे. आणि बऱ्याच लोकांचं असतं, मॅडम आम्ही वर्किंग आहोत, आम्ही काय कधी शिकणार हे सगळं? आम्हाला तर पॉसिबल नाहीये. तुम्हाला पॉसिबल असेल तर 10चा सेशन घ्या किंवा 11चा सेशन घ्या, आम्ही जॉईन करू. पण मला हे सांगायला आवडेल की कुठलीही विद्या, पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होत्या, कुठलीही विद्या रात्री 11 वाजता किंवा 12 वाजता शिकवली जायची का? नाही. सो विद्या शिकण्यासाठी त्याला वेळकाळ पण महत्वाचा असतो. आणि म्हणूनच ज्या लोकांना पॉसिबल नाही, ज्या वर्किंग आहेत, जे वर्किंग वुमन आहेत ज्यांना पॉसिबल नाही, किंवा जी लोक वर्किंग आहेत ज्यांना पॉसिबल नाहीये, सो ते व्हिडिओ बघू शकतात. व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते व्हिडिओ बघून, रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही रेकी शिकू शकता. फक्त एकच कंडिशन आहे की जेव्हा शक्तिपात असतं, शक्तिपाताच्या वेळेला मात्र तुम्ही तिथे प्रेझेंट असायला पाहिजे. जसं की तुम्ही आता व्हिडिओ ऑन करून बसलेला आहात तसे तुम्ही प्रेझेंट असायला पाहिजे. का? त्याचं रिझन मी पुढे सांगेन. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता पुढे पुढे बघूया. काय आहेत बरे या रेकीचे फायदे? तुमच्यापैकी बरेच लोक रेकी शिकलेले असतील आणि रिपीट करतात मला वाटतं इकडे.
सो तुम्ही सांगा बरं, तुमच्या जीवनामध्ये रेकीमुळे काय काय फायदे झाले? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. येस, मी तर सांगणारच आहे, पण मला असं आवडेल की जे कोण रेकी शिकलेले आहेत, रेकीमय आयुष्य जगतात, सो त्यांनी सांगा बरं तुमच्या आयुष्यातला एखादा किस्सा. ओके, मी चॅट बॉक्स बंद केले ना. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. येस, नाव मेसेज, आता मेसेज करा बरं. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य कशा रेकीमुळे कसं चेंज झालंय, किंवा काय तुम्ही रेकीचा अनुभव घेतलाय? मे बी बऱ्याच लोकांनी रेकी शिकलेली असेल, आय नो दॅट. सेल्फ लव्ह. येस, सीमा म्हणतात सेल्फ लव्ह. मी स्वतःवर प्रेम करायला शिकली. येस, दॅट्स ग्रेट. आपण स्वतःवर कधी प्रेम करतो का? मी अशीच आहे, मी तशीच आहे. आपण हजार दोष काढतो आपल्या स्वतःमध्ये. राईट? नाही. खूप छान. सेल्फ लव्ह, व्हेरी गुड. मनीषा सातपुते म्हणतात खूप छान, पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. येस, डेफिनेटली. जेव्हा आतून आपण पॉझिटिव्ह असतो ना, तेव्हा ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. सब अच्छा, मैं अच्छा, मेरा दिल अच्छा तो सब अच्छा. सो आपला दृष्टिकोन आपण बदलतो, दुसऱ्यांची दृष्टी नाही बदलू शकत. मग रेकीमध्ये काय म्हटलं जातं? दृष्टिकोन बदला, आपोआप तुम्हाला छान सृष्टी दिसायला सुरुवात होईल. येस. ओके, सॅमसंग म्हणतात मी पहिल्यांदाच करते. ओके, नो प्रॉब्लेम, मी सांगते तुम्हाला, डोंट वरी. पॉझिटिव्ह थिंकिंग, सेल्फ लव्ह, येस, हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. ओके. लास्ट वीकला ऑफलाईन सेशन घेतले तुमच्याकडे. ओके, श्रुतिका म्हणतात विदिन 1 वीक स्वतःमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस बघितले. थँक्यू सो मच श्रुतिका. ग्लो येतो. ओके, मी पहिल्यांदा करते. राग कमी करण्यास मदत, व्हेरी गुड. 28 इयर्स मी जॉईन पण आहे. मला पण मी अजून स्टेबल आहे रेकीमुळे. ओके, ग्रेट. पहिल्यांदा करते. ओके, पहिल्यांदा करते त्याच्यासाठी मी सांगेन, डोंट वरी. फक्त 5 दिवस माझ्याशी कनेक्टेड राहायचे. आज सेकंड आहे. पॉझिटिव्ह विचार. सो मोस्ट ऑफ द लोकांचं विचार एकच थिंकिंग, एकच स्टेटमेंट आहे की पॉझिटिव्ह विचार येतात. आणि हेच तर पाहिजे आपल्याला. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह थॉट्स येतात, पॉझिटिव्ह विचार येतात, तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी होतात. राईट? सो बी पॉझिटिव्ह. एक थंब दाखवा, म्हणजे मला तुमची एनर्जी कळेल. थोडेसे डिस्टर्ब दिसत आहेत सगळे. चलो, शेक युअर हँड्स, रब युअर हँड्स, बी पॉझिटिव्ह. ओके, आता आपण बघूया. आता आपण आपल्या हातामध्ये पहिलं रेकी फील करूया. राईट? जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात. मग हे पण आपण जरा प्रॅक्टिकल घेऊया. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा. तुमचे हात मला दिसायला पाहिजे, हाताची पोझिशन दिसायला पाहिजे. ज्यांचे व्हिडिओ ऑन नाही आहेत त्यांना रेकी लवकर कनेक्ट होणार नाही. ठीक आहे? ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना लवकर, त्यांच्याशी लवकर रेकी कनेक्ट होणार. तथास्तु. चलो, ग्रेट. सो आता आपण बघूया की ही रेकी आपल्या हातांमध्ये कशी प्रवाहित होत असते. राईट? मला फॉलो करा. हं. चल, एक 2 मिनिटं डोळे बंद करा. आपले दोन्ही हात जवळ दूर जवळ दूर करायचे. दिव्य रेकी शक्ती माझ्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. मनातल्या मनात म्हणायचे तुम्ही. आणि हात जवळ दूर करायचे. टच नाही करायचे हाताला, फक्त जवळ दूर करा. चला, आता हाताची पोझिशन अशी करा. माझ्याकडे बघा जरा. ओपन युअर आईज. आता हाताची पोझिशन अशी करा. माझ्याकडे बघा. हात अजिबात जवळ आणू नका. वर्षा मॅडम, वर्षा थोरात, बरोबर नाही करत आहात तुम्ही. हाताची पोझिशन जवळ दूर करा. हं. आता हात असे जवळ आणा, फक्त असे वरच्या वर.
मध्ये गॅप हवाय. येस. आणि त्या हातांवर फोकस करा. तुमचे दोन्ही हात आपोआप जवळ येत आहेत का चेक करा. दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील आल्यासारखं वाटतंय का? चुंबकासारखं असं आकर्षित झाल्यासारखे वाटतायत का? तुम्ही स्वतः पहिला अनुभव घ्या, चेक करा आणि मग मला सांगा. येस. आला असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की येस. ओके. येस. आता काय करायचंय? पुन्हा एकदा करा एकदा. मी सांगते तसं करा. आणि ही एनर्जी आपल्या पूर्ण शरीरावर ग्रहण करा आणि थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू डिवाइन रेकी एनर्जी असं म्हणा. किंवा थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. दॅट्स इट. थँक्यू, थँक्यू सो मच. चला आता आपण पुढे जाऊया. आता रेकीमुळे आपल्या जीवनामध्ये आणखीन काय काय फायदे होतात. रेकी कशावर कशावर काम करते त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला, ठीक आहे. आपल्या आरोग्यासाठी, हेल्थसाठी काम करते. फर्स्ट रेकी जॉईन करण्याचं मेन रिझन आहे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या हेल्थसाठी. का बरं? कारण हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे असं कोणी विचारतं का तुम्हाला लगेच घरी आल्या आल्या पाहुणा? नाही. काय विचारतात? हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात? राईट. मग म्हणजेच काय, तर आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. शरीर आणि मन निरोगी असेल तरच आपण जीवनातील अनेक गोष्टी आनंदाने करू शकतो. आणि रेकीमुळे आपल्या शरीराला तर रिलॅक्सेशन मिळतेच, पण आपला स्ट्रेस कमी होतो, मन शांत होतं आणि शरीराच्या नैसर्गिक हिलिंग प्रोसेसला ही रेकी मदत करते. ठीक आहे. देन हाऊसवाईफ. आता बघा, बिचाऱ्या हाऊसवाईफ, वर्किंग वुमन तर जॉबला जातात, जॉब करतात तिकडे 8 तास 9 तास, त्यानंतर घरी येतात. पण हाऊसवाईफला पण घरी काही कमी त्रास नसतो. मुलांचं बघा दिवसभर, कुटुंबाची जबाबदारी, घरातलं जेवण बघा, काय आणायचंय, काय संपलंय, त्या सगळ्या गोष्टी बघा. त्यामुळे आणखीन घरातल्यांचे एक टॉन तुम्हाला ऐकायला मिळतात की तू काय करते दिवसभर. तर त्यांना सांगायचं भजन करते बाबा. त्यामुळे होणारी चिडचिड, राईट. मग मानसिक मानसिक ताण वाढतोय आपला. आणि मग संयम कुठेतरी सुटतो. संयम सुटला की कारेचा आरे सुरू होतो आणि घरात वादविवाद सुरू होतात. सो त्यासाठी आपल्या स्वतःवर एक संयम आणण्यासाठी, आपलं मन पॉझिटिव्ह राहण्यासाठी रेकी आपल्याला शिकायची आहे. रेकी तिथे काम करते. ओके. देन आता वर्किंग आणि आपण बघितलं प्रोफेशनल काही लोक असतील किंवा वर्किंग वुमन असतील, वर्किंग लोक असतील, जी लोक जॉब करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा काही कमी समस्या नाहीत बरं. बिचाऱ्या तारेवरची कसरत करतायत. इकडे जॉब पण करा, जॉबचं करून घरामध्ये या, घरी काम करा. त्याचबरोबर मला असं सांगा, कुठलं असं ऑफिस आहे की ज्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होत नाही? एकमेकांचे पाय ओढणारे कमी आहेत का प्रत्येक ठिकाणी? नाही. सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, सगळंच आहे. मग तुम्ही किती 100% द्या, पण तरी सुद्धा तुमच्याबद्दल बॅक बिचिंग करणारे बरेच असतात. येस ऑर नो? तुमच्या मागे बॉसला सांगणारी बरीच लोक असतात. मग अशा वेळेला काय करायचं बरं आपण? की मी मॅडम माझं काम प्रामाणिकपणे करते, तरी सुद्धा माझ्या लाईफमध्ये असे असे प्रॉब्लेम येत आहेत. मग अशा वेळेला रेकीमुळे आपलं फोकस, कॉन्फिडन्स आणि डिसिजन मेकिंग आपलं सुधारण्यासाठी रेकी आपल्याला हेल्प करते. कामामध्ये आपली ग्रोथ, आपलं प्रमोशन यासाठी रेकी हेल्प करते का? डेफिनेटली हेल्प करते. देन आता आपण येऊया स्टुडंटवर. विद्यार्थ्यांसाठी रेकी काम करते का? डेफिनेटली करते, 100%. विद्यार्थ्यांसाठी काय हवंय? कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये, राईट. सो तुमचा अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन, फोकस वाढण्यासाठी, तुमच्या परीक्षेला जाण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, स्पर्धा परीक्षा असतील, व्हॉट एव्हर काही असेल, तर तिथे एन्झायटी कमी करून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी रेकी काम करते. गोल अचीवमेंट. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गोल अचीव करायचं असते. पण ते कधी? वेन?
माहित आहे का आपल्याला? नाही. मला हे पाहिजे, ते पाहिजे, फलाना पाहिजे, पण कधी? एक डेडलाईन दिली आहे का आपण आपल्या गोल्सला? मला अमुक अमुक एक वस्तू हवी आहे, पण कधी पाहिजे? इवन बाकीच्या लोकांना तर हे पण माहित नसतं की मला काय हवंय नक्की जीवनामध्ये. एक सेल्फ डायरी केली आहे का तुम्ही स्वतःसाठी कधी? चला नोट डाऊन करा, एक सेल्फ डायरी करायची स्वतःसाठी, की मला काय हवंय एक्झॅक्टली आणि कधी हवंय. नाहीतर काय हवंय फक्त सांगितलात, युनिव्हर्सकडे ऑर्डर दिलात, मला हे हवंय पाहिजे, हवंय, पण कधी हवंय त्याची एक डेडलाईन द्या. 2026ला, 2027ला, 2028ला, वेन एक्झॅक्टली यू वॉन्ट, कधी तुम्हाला पाहिजे. राईट? सो गोल अचीव करण्यासाठी, मग तुमचं बिझनेस लाईफ असेल, रिलेशनशिप असेल किंवा पर्सनल ग्रोथ असेल, रेकी मनातली भीती, शंका, कुशंका, निगेटिव्ह थॉट्स कमी करून आपले गोल्स अचीव करण्यासाठी आपल्याला मदत करते. आता मगाशीच मी सांगितलं, फायनान्शियल ग्रोथ. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल ग्रोथ हवं असतं. मग ते मनी ब्रेसलेट वगैरे घालतात, सिट्रीन ब्रेसलेट घालतात, कोण ना कोणतरी रेकी शिकलेलं असतं तुमच्याकडे येतं, मॅडम हे घाला, मॅडम ते घाला, याने खूप छान रिझल्ट मिळतात. पण ते जे काही तुम्ही ब्रेसलेट घालता ते कसं वापरायचं ते तर माहित असायला पाहिजे. की दिलं कोणीतरी आणि मी घातलं आणि काम करते मॅडम, ते काम करणार फक्त 10%, त्याच्या व्यतिरिक्त नाही. सो त्यासाठी काय करायचंय, जे काही तुम्ही क्रिस्टल्स हातात घालता त्याला तुम्हाला चार्ज करावं लागतं, क्लीन्स करावं लागतं, त्याची एनर्जी अपडेट करावी लागते. मग ते कोण शिकवणार तुम्हाला? वरून ऑर्डर करता, घरी आणता आणि ॲज इट इज घालता. त्याची एक म्हणतात ना, त्याचं एक टाइम संपलेला असतो. काय म्हणतात त्याला? एक्सपायरी डेट त्याची संपलेली असते. मग त्याला पुन्हा रिचार्ज करावं लागतं. मग ते कसं करायचं? सो हे सुद्धा जाणून घ्यावं लागतं आपल्याला, राईट? सो रेकी रिलेशनशिपसाठी काम करते, रेकी आपल्या फायनान्शियल ग्रोथ अचीव करण्यासाठी काम करते. रेकी थेट पैसे निर्माण करत नाही. मी असं नाही म्हणणार रेकी शिका आणि पैसे कमवा, पैशाचं झाड लागेल, मग तुम्ही झोपा मुंगेरी लाल की हसीन सपने, आणि मग बेडवर असे तुम्हाला गड्डीच्या गड्डी पैशाच्या मिळतील. अजिबात नाही. तर मी असं म्हणेन की रेकी थेट पैसे निर्माण करत नाही, पण पैशांबद्दल जर तुमच्या मनात काही भीती असेल, लॅक ऑफ कमतरतेची भावना असेल, निगेटिव्ह तुमच्या बिलीव्ह सिस्टम असतील, तुमचं माइंडसेट निगेटिव्ह असेल, तर ते रिपेअर करण्यासाठी मदत होते. आणि त्या गोष्टी जेव्हा रिपेअर होतात, त्या रिलीज होतात, रिमूव्ह होतात, तेव्हा मग तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. कसल्या? पैशांसंबंधी. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, पुढे जाऊया. मग रिलेशनशिप असेल, पती पत्नींमधील काही गैरसमज असेल, पालक किंवा मुलांमध्ये काही गैरसमज असेल, सरकारी म्हणजे तुमचं काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे द्यायचं काही महत्वाचं काम करेल असेल, काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंटची काही कामं असतील, ती कुठे अडली असतील, तर तिथे त्या कामांमधून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळण्यासाठी रेकी काम करते. रेकी तुमच्या इमोशन्सवर काम करते. आणि डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय, तर रेकी लेवल 2 मध्ये आहे ती, की मी इकडे बसलेले आहे आणि माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, जॉबसाठी गेलेला आहे किंवा शिक्षणासाठी गेलेला आहे. मग त्याच्या आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम मी कसा हील करू शकते, तर डिस्टन्स हिलिंग म्हणतात त्याला. की आपण जगाच्या कोपऱ्यात कुठेही एखादा व्यक्ती असेल तरी त्याला आपण डिस्टन्सने हिलिंग देऊ शकतो. डिस्टन्स हिलिंग म्हणतात त्याला. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो रेकी आपल्याला प्रेम करायला शिकवते स्वतःवर, रेकी आपल्याला समजूतदार करते, सुसंवाद निर्माण करण्यासाठी मदत करते, इमोशनल हिलिंगसाठी मदत करते, आपल्या मनातला राग, द्वेष, इतरांबद्दल जलसी, सगळी भावना दूर करते. बरं, आता जलसीवरून मला एक आठवलं, ते मी सांगते. आपल्या सगळ्यांच्या मध्ये ना एक भावना असते बघा. आता 100% मी असं म्हणणार नाही की सगळ्यांमध्ये ती असेल, पण 50% असू शकते अजून सुद्धा कोणाकोणामध्ये. शेजारी एक एक गोष्ट नवीन आली. शेजारच्यांनी आत्ताच हा फ्लॅट घेतला आणि आता लगेच नवीन फ्लॅट बुक केला. अरे बापरे. दुसऱ्या 2 महिन्यांनी लगेच फोर व्हीलर गाडी घेतली. ऑडी घेतली, बरं, ऑडी घेतली. आणखीन काय? तर बोल, हे सगळं होतंय ना होतंय, वर्ष न होतंय, तोच फार्म हाऊस घेतला अलिबागमध्ये. मग आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे आहोत?
या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या मनात कुठली भावना निर्माण होते? जलसी, द्वेष, ईर्षा, आनंद, काय होतं? मला चॅटबॉक्समध्ये मेसेज करा फास्ट. येस, एक्झॅक्टली. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही, जी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे किंवा होते ते सांगा तुम्हाला. जलसी, आनंद, काही ना आनंद होतो. ईर्षा, हॅपी, जलसी, काही नाही वाटत. ओके, एक मिनिट. मेसेज फार फास्ट जातात. काही नाही वाटत मॅडम. ते त्यांच्या पुण्याचं काम आहे म्हणून झाले असे. आपल्या बाबतीत आपण कमी पडतो इतके वाटते. म्हणजे कुठेतरी वाटतं ना की आपण कमी पडतो. ओके. मला काही वाटत नाही कारण ते त्यांची त्यांची त्यांचं कमवलेलं आहे. ओके. आनंद वाटतो, हॅपी होतो, आश्चर्य वाटतं, जलसी वाटते. येस, एक्झॅक्टली. कारण मी का सांगते तुम्हाला, जेव्हा मी रेकीमध्ये नव्हते किंवा मला हे काहीच समजत नव्हते, तेव्हा माझ्या ना अशा मिक्सिंग भावना असायच्या. थोडंसं चांगलं पण वाटायचं आणि जास्त जलसी वाटायची. म्हणजे 70% जलसी वाटायची आणि 30% चांगलं वाटायचं. वा वा वा, खूप छान केलात बरं तुम्ही, खूप छान. आणि नंतर कुठेतरी ना शांत झाल्यावर वाटायचं, अरे बापरे, ह्यानी हे कसं मिळवलं, एवढं फास्ट फास्ट कसं झालं बरं यांच्या आयुष्यामध्ये? मग आम्ही कुठे कमी पडतोय? म्हणजे हे काय आहे आपलं? जलसी, ईर्षा, द्वेष. राईट. मग जेव्हा ह्या युनिव्हर्सला ते कळतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांप्रती, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काही आनंद झाल्यानंतर तुम्ही तो आनंद निर्माण करत नाही किंवा तुम्हाला तो आनंद घेता येत नाही, याचा अर्थ युनिव्हर्सला काहीतरी अपोजिट मेसेज जातो की तुम्हाला ही गोष्ट नको, तुम्ही यू आर नॉट हॅपी विथ दॅट रिझन. तुम्ही त्या कारणामुळे, त्या रिझनमुळे हॅपी नाही आहात. डू यू गॉट माय पॉइंट? मला माझा पॉइंट कळतोय तुम्हाला? की एखाद्या गोष्टीमुळे जर तुम्ही खुश नाहीयेत, तुमची बॉडी लँग्वेज तशी बोलते, तुमचं माइंडसेट तसं बोलतोय किंवा तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तसं बोलतात की तुम्ही खुश नाहीयेत, तर युनिव्हर्सला काय मेसेज जातो इनडायरेक्टली? की यू आर नॉट हॅपी, तुम्हाला ती गोष्ट नको आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे आनंदाचे क्षण आले तर भरभरून त्यांना मनापासून ब्लेसिंग द्यायचे आणि म्हणायचे थँक्यू सो, सॉरी, मनापासून ब्लेसिंग द्यायचे आणि म्हणायचे वाव, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, खूप छान, तुमच्या पाठोपाठ आमची सुद्धा अशी छान प्रगती होऊ देत. मग युनिव्हर्सला वाटतं वाव, गुड व्हायब्रेशन. कुठले व्हायब्रेशन मिळाले मला? गुड व्हायब्रेशन. म्हणजे माझे व्हायब्रेशन आणि या व्यक्तीचे व्हायब्रेशन आता मॅच होत आहेत. याला हेच त्याच्या आयुष्यामध्ये पाहिजे, याला हेच त्याच्या ताटामध्ये पाहिजे. ठीक आहे. मगच त्या गोष्टी आपल्याला मिळतात. बस तुमच्या मनात काहीतरी शंकेची पाल चुकचुकली, अरे काय केलं असेल त्याने, एवढं या माझ्या शेजारीच्या शेजाऱ्यांच्या घरात एवढ्या सगळ्या वस्तू एका वर्षात, ओ माय गॉड. तिचा नवरा तर आम्हाला काय दिसत पण नाही सहसा जास्त. काय स्मगलिंग वगैरे करतो का? काय 2 नंबरचा व्यवसाय करतो का? शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि जेव्हा आपल्या मनामध्ये या शंका कुशंका निर्माण होतात तेव्हा आपल्या मनाला सुद्धा वाटतं की येस, या व्यक्तीला ही गोष्ट नको, तिचे व्हायब्रेशन चांगले नाहीत, ती थोडी दुःखी झालीये त्याचा आनंद बघून. सो आजपासून आपल्याला आपले व्हायब्रेशन चेंज करायचे आहेत. सो सगळे चेंज करण्यासाठी रेडी आहात तुम्ही? चला, युनिव्हर्सला बोला मनातल्या मनात, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी झाल्या तर त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो. लगेच आपले स्टेटमेंट एडिट करायचे, चेंज करायचे. हे युनिव्हर्स, प्लीज ऍक्सेप्ट इट. मला मनापासून आनंद होतो, मला फार छान वाटतं. ओके, चल पुढे जाऊया आपण आता. सो इमोशनल हिलिंगसाठी रेकी काम करते का? डेफिनेटली करते. पास्ट लाईफ मधील किंवा आताच कोणाचं काही ब्रेकअप झालं असेल, भूतकाळामध्ये कोणाची एखादी वाईट घटना घडली असेल, ब्रेकअप झाला असेल, विश्वासघात केला असेल, कोणी दुखावलं असेल, तर या सगळ्यातून आपल्याला रेकीच्या माध्यमातून हील होता येतं. हील होता येतं म्हणजे बरं होता येतं. देन
सिनियर सिटीजन, आता आपण सगळं घेतलं, मुलं घेतलं, गृहिणी घेतलं, वर्किंग घेतल्या. आता आपण येऊया सिनियर सिटीजनकडे, की जी लोक 60 अबाव आहेत त्यांच्यासाठी रेकी काय काम करते की नाही मॅडम? आता मला सांगा, आपले आई वडील जे वृद्ध झालेले आहेत किंवा आपले सासू सासरे जे वृद्ध झालेले आहेत, सो या वयात त्यांना कशाची गरज आहे? येस, त्यांना मानसिक शांतता हवी आहे, चांगली झोप हवी आहे, भावनिक आधार हवा आहे, सकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यामध्ये हवी आहे. आणि त्याचा अनुभव करण्यासाठी घेण्यासाठी रेकी हेल्प करते. रेकी शिकल्यानंतर आपण एखाद्याच्या आयुष्यामध्ये किती इंटरफेअर करायचं हे आपल्याला कळतं. कारण प्रत्येकाचं एक पर्सनल आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये आपण किती ढवळाढवळ करावी हे रेकीच्या माध्यमातून आपल्याला कळतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी असता, तेव्हा आपसुकच आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहतो. आपल्या घरातलं वातावरण छान होतं. राईट? आता पुढे जाऊया आपण. मेडिटेशन तुमचं चांगलं होतं, इनर पीस मिळतं तुम्हाला, तुमची इंट्युशन पॉवर वाढते हळूहळू रेकीच्या माध्यमातून, गट फिलिंग वाढते. सो स्टुडंटला, गृहिणींना, नोकरदार वर्गांना, व्यावसायिक जे आहेत त्यांना, जी लोक रिटायर्ड झालेले आहेत त्यांना, अशा सगळ्यांना एक सकारात्मक साथ, ऊर्जा देणारी एक सुंदर हिलिंग टेक्निक आहे रेकी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, पुढे जाऊया आपण. आता शक्तिपात. शक्तिपात म्हणजेच काय? तर ही एक गुप्त पद्धती असते, जी गुरुकडून तुम्हाला शक्तिपात दिला जातो. शक्तिपात दिल्यानंतर तुम्ही रेकीचे एक चॅनल होता, आणि जो चॅनल चांगला असतो त्या चॅनलकडून इतर लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या चांगल्या चांगल्या गोष्टी जातात. सो तुम्ही कुठला चॅनल निवडता त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला येणारे रिझल्ट. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो आता आपण तुमच्या काहीतरी डाऊट्स वगैरे असतील तर ते घेऊया क्लिअर. शक्तिपात म्हणजे काय? तर शक्तिपात हे रेकॉर्डिंग वगैरे नसतं. शक्तिपातासाठी तुम्ही माझ्या समोर असावे लागता झूमच्या माध्यमातून. मला पुण्यावरून तुम्हाला मुंबईला येण्याची गरज नाही. फक्त झूमद्वारे तुम्हाला तुमचा कॅमेरा ऑन करायचा आहे, व्हिडिओ ऑन करायचा, दॅट्स इट. ओके. आणि 15 मिनिटाची जी प्रोसिजर असते ती तुम्हाला करावी लागते माझ्या अंडर, मी जसं सांगणार त्याप्रमाणे. आणि एकदा का तुम्ही शक्तिपात घेतला की तुम्ही रेकीचे चॅनल होता. काय म्हणतात बरं त्याला, लिगली. आता तुम्ही आहात, पण लिगली आहात का? नाही. मग तुम्ही लिगली चॅनल होता, आणि त्यानंतर मग रेकीचा अनुभव तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये यायला लागतो. सो इथपर्यंत क्लिअर आहे? वन सेक. आता आपण उद्या काय घेऊया? उद्या आपण 7 चक्रांबद्दल माहिती घेऊया. ठीक आहे? फार महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे उद्याचं सेशन. सगळ्यांनी अटेंड करा. एकच मिनिट.